महापुरुषांची जयंती आहे, ज्या महापुरुषांमुळे जे आहे त्या महापुरुषांची जयंती आम्ही साजरी केली पाहिजे, पण त्यांचं कामही आम्ही केलं पाहिजे. नाहीतर ही जयंती जास्त दिवस टिकणार नाही. जसं बुद्धाने या जमिनीमध्ये काढलं तसं बाबासाहेबांना सुद्धा या जमिनीमध्ये काढल्या जाईल आणि पुन्हा मग ज्या कोणी येईल बा आमच्यासाठी असं तुम्ही गृहीत पकडू नका. कितीतरी पुन्हा गारद होईल पिढ्या. हे लोक, हे बीजेपी काँग्रेसवाले हे लोक मनुवादी आहे बरं का. ते कार्ले लेणी पुण्याची बघा, वेरूळची लेणी बघा किंवा नाशिकची बघा लेणी, हे लोक आतापर्यंत हजारो वर्षापासून ना या बुद्धांच्या मूर्त्या तोडू नाही का हे दुसरे मुंडके लावले त्याईनं. कुठे गणपतीचे लावते, कुठे जे आहे कुठल्या विष्णूचं लावते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला वाटत असेल की महाबोधी विहार आपण किती लोक गेलो तर मिळून जाईल. माझ्या माहितीप्रमाणे जे आहे इनको ये भाषा अहिंसा की नहीं समजते. यांना जी भाषा आहे ते बुद्धाची जी म्हणतो ना आपण, हे अहिंसा भाषा नाही समजत आहे. बुद्धांनी पुन्हा एक सांगितलं होतं, प्रासंगिक अहिंसा. प्रासंगिक ज्या वेळेला करण्याची गरज आहे त्यावेळेला तुम्हाला प्रासंगिकरित्या तुम्हाला हिंसेचा मार्ग पत्करावा लागेल. नुसतं अहिंसेच्या मार्गाने जमणार नाही. इथल्या मनुवाद्यांना जर ही अहिंसेची भाषा समजत नसेल तर यांना जे आहे त्यांच्याच भाषेमध्ये यासाठी आम्हाला काय म्हणायचं आहे, सत्ता पाहिजे. सत्तेशिवाय पत्ते हलणार नाही. सत्ता जर राहील तर आपल्याला बरेच काही निर्णय घेता येतात. सत्ता राहील तर आपल्याला निर्णय, पण त्यासाठी आम्ही संघटित, हा पुन्हा जे आहे मी मेन्शन करतोय, उल्लेख करतोय, संघटित नाही तर तुम्ही याच्यानंतरची परिस्थिती फार गंभीर येणार आहे. इथे कोणतीही महिला सुरक्षित राहू शकणार नाही ना. इथलं जे आहे पृथ्वीवरचं वातावरण बरोबर राहू शकणार नाही. इथला शेतकरी सुखी राहू शकणार नाही आणि इथलं कुठलाही व्यक्ती सुरक्षित राहू शकणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि यासाठी या देशातील प्रत्येक भारतीय नागरिक जबाबदार असेल एवढं लक्षात ठेवा. कारण की अन्याय सहन करण्याची आम्हाला जे आहे एक प्रकारची सवय पडलेली आहे. प्रायव्हेटायझेशन झालं त्याच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून आपल्या मताची चोरी केल्या जात आहे याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो नाही. शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्या त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो नाही. कॉन्व्हेंट सारखे भांडवलशाही व्यवस्थेने शाळा काढल्या माध्यमातून आमची लूट करत आहे त्यासाठी आम्ही जे आहे रस्त्यावर उतरलो नाही. या देशामध्ये सुशिक्षित लोक नाही आहे का? अँड्रॉइड मोबाईल आपण इस्तेमाल करतोय, लोक चंद्रावर चालले. आम्ही म्हणतो ना आम्हाला सर्व समजते. मग या देशातील प्रत्येक नागरिकांना माझं सांगणं आहे की तुम्ही जे तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्या मूलभूत गरजा महागड्या केल्या जात आहे कारण की तुम्ही काही टॅक्स पे करत नाही का? टॅक्स पे करता तुम्ही. मग तुमच्या मूलभूत गरजा पण पूर्ण झाल्या पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून एकत्र आले पाहिजे ना. एकत्र आलं पाहिजे. पण आम्हाला एकत्र येऊ देत नाही कारण की आमच्या गल्लीमधले प्रत्येक गल्लीमध्ये दलाल आहे. प्रत्येक गल्लीमध्ये एक एक दलाल आहे. मग ते स्त्री असो की पुरुष. या बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माध्यमातून यांना रसद पुरवठा केला जातो. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा इथल्या प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे दलाल निर्माण झालेले आहेत त्यांना जे पैसा पुरवठा करून आमच्या लोकांमध्ये विभाजन केले जाते आणि सांगतात की हा आंबेडकरी पक्ष बरोबर पहा, हा बीजेपीची बी टीम आहे. हे पाजाव वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, हे पहा बरोबर हे कुठेतरी जे आहे पैसा घेऊन सेटल झालेले आहे. अशा प्रकारचे अपप्रचार केला जातो आणि आम्ही आमच्याच कुटुंबाची
आम्ही वाताहत करतोय. अरे ज्या बाबासाहेबांच्या कुटुंबाला जे आहे काय कमी आहे हो, काय कमी आहे, त्यांना काय पैशाची कमी आहे, पण त्यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे लावले जातात आणि आपली स्वतःची वाट आपण स्वतः लावून घेतो. याला आपण जबाबदार आहोत. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जगत असताना बाहेरचा व्यक्ती किती सांगत असेल, पण तुम्ही तुमच्या डोक्याने चालता. निसर्गाने आपल्याला कॉम्प्युटर दिलेला आहे. तुम्ही तुमचं जे आहे कुटुंब चालवता तर ते तुमच्या बुद्धीने चालवता. तुमच्याकडे आर्थिक स्रोत किती आहे, आर्थिक स्रोतनुसार तुम्ही कुठे किती पैसा खर्च करायला पाहिजे, कशावरती खर्च करायला पाहिजे, 2 पैसे कसे बचत केले पाहिजे हे तुम्हाला बरोबर समजतं. कोणी दुसरा सांगत नाही. राजे हो, हे अशाच प्रकारे जे आहे